जेके सर, तुम्ही कधी आलात? आलो, बराच वेळ झाला. तुम्ही काय आरामच करत असणार ना? नाही हो अनु, अगं काय तू, जेके सर आलेत, काही चहा कॉफी देशील की नाही? नाहीतर काय, नुसती उभी आहेस. अगं कर ना काही ते, आणि खायला पण घेऊन ये. माफ करा हा, अनुच्या वतीने मी माफी मागते. नाही, अनुला ना असं सांगितल्याशिवाय कळत नाही काही. अगं जा. अहो नाही आई, त्यांनी मला विचारलं होतं, मीच त्यांना नाही म्हटलंय. बेबी आय एम रेडी. चल निघूया. चल निघूया. शनया, निघालीस तू? हो निघाले मी माझ्या घरी. माझा बेबी आला ना मला घ्यायला. आता घाबरण्याचं काहीच कारण नाहीये. बेबी चल. एक मिनिट जेके सर, तुम्ही दुबईला गेला होतात ना? हो. मी असं ऐकलंय की दुबईत अशा खूप मस्त मस्त छान छान गोष्टी मिळतात. तुम्ही काही आणलत का आमच्यासाठी? नाही म्हणजे मला म्हणायचं होतं, आमच्या शनायासाठी काही आणलत का तुम्ही? माणसाचं बसून बसून हे असं होतं, काही सुचत नाही त्याला. त्यामुळे मी एक गोष्ट क्लिअर करतो, मी काहीच आणलेलं नाही. कारण शॉपिंग ही गोष्ट मला अतिशय फालतू वाटते. ऍब्सोल्युटली वेस्ट ऑफ टाइम. आणि वेळ वाया जाणं मी खपवून घेत नाही. आणि असल्या फडतूस गोष्टींसाठी तर मुळीच नाही. त्या वेळेत मी 4 कॉन्ट्रॅक्ट साईन करीन. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तिकडे जे जे काही मिळतं ते आता आपल्या देशातही मिळतं. आणि शनायाला काही हवं असेल तर ते घेऊन येईल. काय शनाया? हो, आणि शनायाकडे तर सगळंच आहे. मग उगीच कशाला शॉपिंग करेल ती? आपल्याकडे जे आहे त्यात समाधान मानावं माणसानं. अतिमोह कधीही वाईट. अगदी परफेक्ट बोलला तुम्ही. मला तुमची हीच क्वालिटी आवडते. तुम्ही मोजकं बोलता पण अगदी परफेक्ट बोलता. माणसाने मोह टाळलेलाच बरा. नाहीतर तेलही गेलं, तूपही गेलं, हाती राहिलं दुपटणं, असं होतं माणसाचं. इनफ. बेबी कम ऑन यार, चल ना आता घरी. मी कधी एकदा आपल्या घरी जाते ना, असं झालंय मला. चल. रिअली? हो. पाटकर आई, खूप आभार. आणि वहिनी तुमचे स्पेशली थँक्यू. म्हणजे मी इथे नसताना तुम्ही शनायाला घरात ठेवून घेतलं, तिची खूप काळजी घेतलीत, त्याबद्दल सतशः आभारी आहे. खरं तर शनाया तुमच्याकडे राहणार, म्हणजे हल्ला झाल्यानंतर वगैरे, तेव्हा मी खऱ्या अर्थाने निर्धास्त झालो, कारण की तुम्ही तिची काळजी घेणार होतात ना. खरंच मनापासून थँक्यू. आणि तुम्ही इथे सगळे होतात तिची काळजी घ्यायला, त्यामुळे दुबईत मी माझी कामं निवांत करू शकलो. म्हणजे सख्खे नातेवाईक इतकं करणार नाहीत तितकं तुम्ही केलं. म्हणजे इने तसंही काही कॉन्टॅक्ट ठेवला नाही कुठल्याच नातेवाईकाशी, पण तरी तुम्ही सगळ्यांनी मिळून केलं, त्याबद्दल खरंच खूप आभारी आहे. असं म्हणून लाजवताय तुम्ही सर. या घरात तुमचं कायम प्रेमाने स्वागत होईल. कधीही या आणि हक्काने या. नक्की येऊ आता. नाही नाही सर, एकच मिनिट. शनाया, हळदी कुंकू लावते.